बड्या नेत्यानं एकनाथ शिंदेंची साथ सोडली. उद्धव ठाकरेंचा शिंदे शिवसेना गटाला मोठा धक्का. राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर येत आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. नमस्कार, मी गौरव येवले. तुम्ही बघताय मराठी पॉलिटिक्स. शिवसेना शिंदे गटाने उपनेते माजी आमदार बबनराव घोलप यांची घरवापसी झाली आहे. त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती. ठाकरे यांनी शिवबंधन बांधून घोलप यांना शिवसेना ठाकरे गटात स्वागत केलं. बबनराव घोलप यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देऊन शिंदे गटात प्रवेश केला होता. 2 दिवसांपूर्वी देवळाली विधानसभा मतदारसंघात बबनराव घोलप यांचे पुत्र योगेश घोलप यांना शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली. उमेदवारी घोषणा होताच एकदा बबनराव घोलप हे देखील स्वतःच्या घरात परतले आहेत. बबनराव घोलप यांनी जरी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असला तरी देखील योगेश घोलप मात्र शिवसेना ठाकरे गटात होते. त्यांना शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर बबनराव घोलप यांनी देखील पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. बंडखोरी रोखण्याचं आव्हान दरम्यान आता विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला अवघे 2 दिवस शिल्लक आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून जवळपास जागा वाटप निश्चित झालं आहे. उमेदवारांच्या नावाची घोषणा देखील झाली आहे. मात्र जे नेते इच्छुक असूनही त्यांना उमेदवारी मिळाली नाही असे अनेक जण आता बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याचं दिसून येत आहे. बंडखोरीचा मोठा फटका हा त्या मतदारसंघात संबंधित पक्षाला बसू शकतो. त्यामुळे आता पक्षांतर्गत होणारी बंडखोरी टाळण्याचं मोठं आव्हान हे सर्वच राजकीय पक्षांपुढे असणार आहे. राजकारणात नाराजी तर कधी खुशी, पक्षावर टीका तर कधी फोडाफाडी बघायला मिळते. महायुतीत आणखी एक नाराज पक्ष फडणवीसांच्या भेटीनंतर आठवले स्पष्टच बोलले. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून जागा वाटप जाहीर करण्यात येत आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र लढते. यांच्यासह इतर पक्षही महायुतीसोबत आहेत. दरम्यान या विधानसभा निवडणुकीत RPIला 4 ते 5 जागा हव्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले जागा वाटपावरून नाराज आहेत. त्यांनी नुकताच सागर बांगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. आता ते मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. मी आणि माझ्या पक्षातले अनेक कार्ते नाराज आहेत. आमचा पक्ष छोटा जरी असला तरी आम्हाला महायुतीत जागा हव्या आहेत. या संदर्भात मी मागे फडणवीसांना पत्र दिले होते. किमान 5 जागा RPIला द्या अशी मागणी मी केल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्ते नॉमिनेशनसाठी जाणार नाही असे म्हणत आहेत. 2012 मध्ये भाजपसोबत आम्ही भाजपसोबत होतो, पण आता RPI कुठे दिसत नाही. या संदर्भात मी फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केली. धारावी किंवा चेंबूरची जागा मिळावी हा आमचा आग्रह आहे. आम्ही महामंडळाशी मागणी केली. या बैठकीत जिल्हा परिषद, महापालिका या संदर्भात चर्चा झाल्याचे आठवले म्हणाले. RPIला डावलून चालणार नाही. आम्हाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. माझी 1 तास चर्चा झाली. मी केंद्रात मंत्री असल्याने इतर राज्यात देखील पक्षाच्या जागा वाढवतो. महायुतीत जागा मिळाल्या पाहिजेत. मला वाईट वाटतंय. आम्ही सातत्याने महायुतीसोबत आहोत, तरी आम्हाला जागा वाटपात स्थान मिळत नाही. आम्हाला नांदेडमधील जागा हवी होती. अनेक जागा हव्या होत्या. आम्ही 5-4 जागांची अपेक्षा ठेवली होती असे आठवले म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. त्यात आमच्या मागण्या आहेत. आम्हाला एक MLC देखील हवी आहे असे ते म्हणाले. जागा वाटपाबाबत विचारात घेतलं नाही. एवढं सगळं होऊनही तरी महायुतीसोबत का बरं? रामदास आठवलेंनी खरं कारण सांगितलं. काँग्रेस पक्ष हा मजबूत करण्यापेक्षा तुम्हाला खिळखिळा करतो असे यावेळी आठवले म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे यांनी महायुतीकडे परत यावं. उद्धव ठाकरे हे महायुतीसोबत राहिले असते तर एकनाथ शिंदे फुटले नसते. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट निवडणुकीनंतर होऊ शकते असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. 5 जागा तरी मिळतील या अपेक्षा महायुतीत रामदास आठवले दिसतात, पण त्यामध्ये RPIच्या जागा दिसत नाहीत. याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना आम्ही 21 जागांची मागणी केली होती, पण चर्चेत आम्हाला कधी बोलवले नाही. सध्याच्या घडीला 8 ते 10 जागा मागितल्या होत्या, पण मिळतील असं ते पण वाटत नाही. 5 जागा मिळतील अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्हाला MLC महामंडळ मिळायला हवे. माझ्या पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. आपल्याला किती जागा मिळाल्या असे मला रोज फोन येतात असेही आठवले यांनी सांगितले. महायुतीच्या जागा वाटपाबाबत विचारात घेतले नाही. बाळासाहेबांच्या आव्हानानंतर शिवशक्ती, भीमशक्तीसाठी मी सगळीकडे फिरलो. त्याआधी माझी भाजप विरोधी भूमिका होती. 2012च्या BMCच्या निवडणुकीत RPI आल्यानंतर महायुती तयार झाली. आता 2 मोठे पक्ष आल्याने RPI कुठे दिसत नाही. RPIला दुर्लक्षित करणे चांगले होणार नाही.
त्या पत्रकार परिषदेत मला बोलायला दिले नाही, विश्वासात घेतले जात नाही अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. तरी रामदास आठवले युतीसोबत का आहेत असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना ते म्हणाले, मला मोदींना मंत्रिपद दिलंय हे त्याचे उत्तर नाही. मला नागालँडमध्ये आमचे 2 खासदार आहेत. मणिपूरमध्ये माझ्या उमेदवाराला 17% बहुमत होते. अनेक राज्यांमध्ये RPIच्या शाखा आहेत. मी मंत्री असल्यामुळे संपूर्ण देशात फिरण्याची मला संधी मिळते. अन्याय होतो पण लगेच निर्णय घेणे माझ्यासाठी थोडं अडचणीचं आहे असे उत्तर त्यांनी दिले. सर्व माझ्यासोबत असल्याने मी उलट भूमिका घेत नाही. आम्ही इतका त्याग करतो तर 3-4 जागा द्यायला हव्या अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.